गेल्या बुधवारी आम्ही काय बघितलं आहे लक्षात कुणाच्या? उपास प्रार्थनेचा उद्देश काय काय उद्देश होता हो? 3 गोष्टी बघितल्या आम्ही. स्वतःला नम्र करणे, दुसरी गोष्ट सैतानाला काढणे, तिसरी गोष्ट हां इतरांचे तारवण्यासाठी आम्ही उपास प्रार्थना करायची आहे. हे 3 उद्देश आहेत प्रियानो. गेल्या वेळी आपण एक वचन वाचलं होतं, कोणाच्या लक्षात आहे का? स्तोत्रसंहिता 35:13. जो दावीद राजा आहे तो काय म्हणतो? मी लीन होऊन परमेश्वराची काय केली? प्रार्थना केली, उपास प्रार्थना केली आणि परमेश्वरानं काय केलेलं आहे? माझं उत्तर माझ्या पदरी परत दिलेलं आहे. हिंदीमध्ये आपण ते वचन वाचूया एकदा. स्तोत्रसंहिता 35:13. कारण त्यावेळी आपल्याला ते वचन भेटलं नव्हतं. असं नको वाटायला की वेगळं सांगितलेलं आहे म्हणून मी परत त्याच्यावरून चालू करत आहे. स्तोत्रसंहिता 35वां अध्याय 13 वचन. वचन. जब वे रोगी थे तब तो मैं टाट पहने रहा और उपवास कर करके दुख उठाता रहा और मेरी प्रार्थना का फल मेरी गोद में लौट आया. हालेलुया. म्हणते का वचन? फळ आलं म्हणते है ना. प्रार्थनेचं काय झालं? फळ मिळालं. दावीद राजाने काय केलं? तो नम्र झाला. आम्ही बघितलं प्रियानो, ज्यावेळी आम्ही नम्र होतो उपास प्रार्थनेमध्ये तेव्हा परमेश्वराचं कार्य आमच्या जीवनामध्ये होतं, आमची प्रार्थना ऐकली जाते. आज आम्ही त्याची उदाहरणं बघणार आहोत की ज्या ज्या लोकांनी जुन्या करारामध्ये देवाच्या इच्छेने उपास केला आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कसं काम केलेलं आहे. आजचा संदेश काय आहे? संदेशाचं टायटल हां, उपास प्रार्थनेद्वारे अलौकिक संरक्षण. काय आहे जरा मोठ्याने बोलूया आपण. उपास प्रार्थनेद्वारे अलौकिक संरक्षण. वाटतं का उपास प्रार्थनेमुळे आम्हाला संरक्षण मिळतं? मिळतं प्रियानो. आणि उपास प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. खूप काही गोष्टी आम्हाला देते उपास प्रार्थना. तर आपण ते उदाहरण बघूया. एज्रामध्ये आपण जाऊया. जर मी देवाच्या इच्छेने उपास करतो तर परमेश्वर आम्हाला काय करतो? अलौकिक गोष्टी आमच्या जीवनाद्वारे घडवतो. आपण बघूया. एज्रा 8:21 वचन आपल्या सगळ्यांना पाठ आहे, होय ना? 21 वचन आहे की नाही पाठ? अहवा नदी तीरी मी उपास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू हा की आम्ही देवासमोर लीन व्हावे. हां, आणि पुढं काय म्हटलेलं आहे? आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी व आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा. असं आम्ही काय केलं? देवासमोर दीन होऊन मागितलं. आणि एज्रा सांगतो की त्याचं उत्तर आम्हाला मिळालं. एज्रा आणि नेहम्या दोघं पण आहेत त्या ठिकाणी आणि ते म्हणतात की आम्हाला त्याचं काय झालं? उत्तर मिळालं. तर आपण हे वचन तर आम्हाला माहिती आहे, पण आता परमेश्वरानं उत्तर दिलं की नाही दिलं ते बघूया आपण. हां, आम्ही आता पुढं जाऊन शिकणार आहोत की अलौकिक गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कशा करतो जर आम्ही उपास प्रार्थना देवाच्या इच्छेने करतो तर. शेजारच्या व्यक्तीला सांगा, उपास प्रार्थना करा, अलौकिक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. पाहिजेत अलौकिक गोष्टी? अलौकिक गोष्टी अशा डोळ्याने दिसतात का हो? नाही, पण परमेश्वर कार्य करतो आमच्या जीवनामध्ये. हालेलुया. तर त्या ठिकाणी आपण 3 वचनं वाचून बघूयात. एज्रा 8:21-23 पर्यंत. इस्रायलचं पुस्तक 8वां
हालेलुया. आम्ही जे बघितलं की उद्देश आहे स्वतःला नम्र करणं, होय ना. तर एजरा आणि नेहम्या आहेत ते लोकांना घेऊन जात होते आणि ते एक अहवा नदी आहे त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी उपवास करायचं जाहीर केलं. म्हणजे लोकांना सांगितलं की आता आम्ही काय करणार आहोत, उपवास करणार आहोत. कारण आता इथून आम्हाला जाण्यासाठी, शत्रूपासून बचाव होण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे. त्या एजरा नेहम्याकडे 2 पर्याय होते प्रियानो, 2 पर्याय होते, एक दैहिक आणि एक आत्मिक. दैहिक दिसतो ना आम्हाला या ठिकाणी. काय म्हटलेलं आहे बघा, 22व्या वचनाकडे लक्ष देऊया आम्ही. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हावयासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वार यांची टोळी ते मागू शकले असते, है ना. हा काय आहे, दैहिक पर्याय आहे. पण त्यांनी कुठला निवडला, कुठला निवडला. आज लोक शांत आहेत वाटतं. हां, आम्ही या ठिकाणी बघत आहोत की एजऱ्याने काय केलेलं आहे, तिथं जाहीर केलं की आम्ही उपवास करणार आहोत. हां, हा आत्मिक पर्याय आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ते राजापाशी मागू शकले असते की आम्हाला शिपाई आणि घोडेस्वार द्या म्हणून, पण त्यांनी दैहिक पर्याय नाही वापरला. दैहिक पर्याय जर त्यांनी वापरला असता तर मला वाटतं कदाचित त्यांची हानी झाली असते, होय की नाही. हां, थोडे तरी लोक मरण पावले असते. कारण लढाईमध्ये एका बाजूनच हे होत नाही ना, शत्रू जे असतात तेच फक्त मरतात असं होत नाही, तर दोन्हीकडे देखील घाव सहन करावा लागतो, आहे ना. पण त्यांनी काय केलं, राजाकडं त्यांनी असं मागितलं नाही, तर त्यांनी काय केलं, कारण आम्ही राजाच असे बोलून चुकलो होतो. तो काय बोलून चुकला होता, एजरानं काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे की आम्ही आत्मिक पर्याय निवडणार. आम्ही काय करणार, हां, म्हणजे काय करणार, उपवास करणार. आधी जाहीर केलं आहे ना आपण उपवास करायचा आहे. लोकांना त्याने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आम्ही काय करणार आहोत, उपवास करणार आहोत. सगळ्यांना त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आपण आता काय करायचं आहे, उपवास करायचा आहे. या ठिकाणी त्यांच्यासमोर 2 पर्याय होते. राजाकडून ते शिपाई मागू शकले असते आणि जे घोडेस्वार आहेत ते मागू शकले असते, पण त्यांनी ते न करता त्यांनी काय केलेलं आहे, देवाला शरण गेलेले आहेत. आत्मिक पर्याय त्यांनी निवडलेला आहे. आज आम्ही देखील आत्मिक पर्याय निवडूया का. कोणता आत्मिक पर्याय आहे, काय आवाज येत नाही मला, माझे कान गच्च आहेत म्हणून का तुम्ही बोलत नाही आहात. हां, काय पर्याय काय आहे, आत्मिक पर्याय काय आहे. हा, असं जरा आवाज येऊ दे की. हां, काय केलं त्यांनी, उपवास, प्रार्थना केली. आज परमेश्वर या गोष्टीतून आम्हाला हेच सांगत आहे की आज आमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती असेल त्यावर आम्ही आत्मिक पर्याय शोधला पाहिजे, ना की आमचं डोकं चालवायचं, है ना. आमचं डोकं चालवलं तर तो मार्ग सिद्धीत जाईल का, नाही. पण आम्ही जर परमेश्वरावर सोपवलं तर आमचे बेत काय होणार आहेत, सिद्धीस जाणार आहेत. या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, जे परमेश्वराला शरण आल्या सर्वांवर त्याचा काय असतो, वरद असतं. शरण जाणं म्हणजे काय, शरण जाणं म्हणजे काय, मी सांगितलं बघा गेल्या बुधवारी, लक्षात आहे का नाही मला माहीत नाही, पण गेल्या बुधवारी मी सांगितलेलं की फक्त गुडघ्यावर बसलं म्हणजे आम्ही शरण आलो असं होत नाही. तर कुठून आम्ही गुडघ्यावर बसलं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, अंतःकरणापासून, है ना. जसं अमित ब्रदरने आम्हाला शिकवलेलं आहे की पहिला आम्ही आमची मानसिक तयारी काय करायचे, उपवास करण्याअगोदर करायचे आहे. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही आत्मिक पर्याय निवडायचा आहे, ना की आम्ही दैहिक पर्याय निवडून आम्ही हारायचं आहे. तर आम्ही आत्मिक पर्याय निवडू तर आम्ही काय आहोत, जिंकणारी लोक आहोत. हालेलुया. कारण आम्ही कोणाच्या पक्षाचे आहोत, आम्ही देवाच्या पक्षाचे आहोत आणि आम्ही नेहमी विजयी आहोत. हालेलुया. आम्ही नेहमी काय आहोत,
विजयी आहोत प्रियानो. आणि म्हणून आम्ही आत्मिक पर्याय निवडायचा आहे. त्याच्या पुढचं वचन बघा काय सांगतं. पण जे त्याचा त्याग करीतात त्याचवर त्याचे बल व क्रोध ही प्रकट होतात. शत्रूशी आम्ही देवाच्या ताकदीने लढू शकतो, देवाशी कोण लढणार? आम्ही लढू शकत नाही. तर त्या देवबापाला आम्ही शरण जाणं उत्तम आहे प्रियानो. आणि ते आम्हाला करायचं आहे. 23व वचन काय सांगतं. यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकली. आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकतो ना. ऐकणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी जसं अद्भुत गोष्ट घडलेली आहे प्रियानो. जर आम्ही इस्राय 8:31 जर बघितलं तर त्या ठिकाणी बघा. इस्रायचं पुस्तक 8वा अध्याय 31 वचन. पहिल्या महिन्याच्या द्वादशीस अथवा नदीपासून कूच करून आम्ही यरुशलेमेचा मार्ग धरला. आमच्या देवाचा वरदहस्त आम्हावर असल्यामुळे त्याने शत्रूपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणाऱ्यांपासून आमचे संरक्षण केले. हालेलुया. अलौकिक गोष्ट दिसते का? काय झालेलं आहे? अलौकिक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे बघा. अलौकिक गोष्टीद्वारे परमेश्वरानं काय केलेलं आहे? त्यांचं संरक्षण केलेलं आहे. आमच्या देवाचा वरदहस्त आम्हावर असल्यामुळे त्याने शत्रूपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणाऱ्यापासून आमचे रक्षण केले. जे लढणारे सैन्य असतं, जे टपून बसलेले असतात, ते असे सहसा दिसणार आहेत का? दिसणार आहेत? नाही. पण परमेश्वराचा वरदहस्त त्यांच्यावर होता. आणि परमेश्वराने काय केलेलं आहे? त्या शत्रूपासून या लोकांचा बचाव केलेला आहे प्रियानो. तोच परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे, आपण देखील उपास प्रार्थना करून अलौकिक गोष्टीचं जे संरक्षण आहे ते आम्ही मागायचं आहे देवबापाकडं. आणि तो परमेश्वर देणार आम्हाला. पाहिजे का तुम्हाला? पाहिजे? अजून एक उदाहरण आपण बघूया प्रियानो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कुठलंही सैन्य त्यांनी वापरलं नाही, कुठलेही हत्यार त्यांनी वापरले नाहीत, पण परमेश्वरानं शत्रूवर काय दिलेलं आहे? विजय करून त्यांना दिलेला आहे. तोच परमेश्वर आम्हाला देखील विजय देणार आहे प्रियानो. आणखीन एक उदाहरण आपण बघूया. यहोशाफाट राजाचं उदाहरण आपण बघूया. आपण दुसरे इतिहास आणि याच अध्याय तुम्ही काढून ठेवा, यावरतीच आपण पुढे बघणार आहोत. यहोशाफाट राजाचं उदाहरण 2 इतिहास 20वा अध्याय. दुसरे इतिहास 20वा अध्याय आणि 1 ते 4 वचन आपण पहिला बघूया. येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हसनोन तामार उर्फ एनगोदी येथवर आला आहे. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमावले. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की मोवाबी आणि अमोनी हे लोक काय आहेत? यहोशाफाट राजावर युद्ध करायला चालून येत आहेत. या ठिकाणी आम्ही बघत आहे प्रियानो. आणि हे खबर यहोशाफाट राजाला मिळते. आणि मिळाल्यानंतर तो काय करतो? आपलं सैन्य घेऊन लढायला जातो का? काय करतो? काय करतो? आज कोणाचा मूड नाही आहे काय करतो? देवाला शरण जातो. 3रं वचन सांगतं बघा. त्यानं काय केला? त्याला सैन्याचा धाक पडला. अरे या बाजूने सुद्धा सैन्य येते, या बाजूने सुद्धा सैन्य येते. आता मी फक्त माझ्याकडे एकच पर्याय आहे. कुठला पर्याय? जो एजऱ्याने निवडला, नेहम्याने निवडला?
उपास करण्याचा. आणि कसा उपास? देवाला जो पसंत आहे तो उपास. त्यानं काय केलं? परमेश्वराला तो शरण गेला. त्या लोकांचा, त्या सैन्याचा, त्या शत्रूंचा त्याला काय झाला? धाक पडला आणि तो परमेश्वराला शरण गेला प्रियानो. आणि शरण जाण्याच्या मार्गास लागला असं म्हटलेलं आहे. व सर्व यहुद्याने काय केलेलं आहे? उपास करावा असे फरमाविले. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जाहीर केलं की आम्हाला जर शत्रूपासून वाचायचं आहे तर आम्हाला काय केलं पाहिजे? परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, उपास प्रार्थना करून. कारण उपास प्रार्थनेचा हेतू काय आहे? त्या संदेशावर हा संदेश लागू आहे म्हणून परत मी तर त्या तिकडे नेते तुम्हाला. तर काय आहे उद्देश? काय आहे? पहिल्यांदा आम्ही देवासमोर नम्र व्हायचं आहे आणि नम्र झाल्यानंतर मग परमेश्वर काय करतो? आम्हाला अलौकिक संरक्षण देतो प्रियानो, अलौकिक संरक्षण देतो. या ठिकाणी ते देखील आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी काय केलं? उपास करायचं ठरवलं आणि यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकत्र झाले आणि यहुद्यांनी सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करायला लागलेत प्रियानो. त्यांनी कुठलं धावा घेतलेला आहे? मार्ग कुठला निवडला? परमेश्वराला शरण जाण्याचा, उपास करण्याचा जो आत्मिक मार्ग आहे तो निवडला. आपण पुढं जाऊया. आपण डायरेक्ट 12वं वचन बघूया. आपण 12वं वचन. हे आमचे देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस काय? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हा सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. हालेलुया. छान उत्तम पर्याय त्यांनी शोधला ना. कारण त्यांना माहीत होतं याद्वारेच काय होणार आहे? आम्ही विजय होऊ शकतो. जर आम्ही स्वतः लढायला लागलो तर आम्ही विजय होऊ शकत नाही. म्हणून प्रियानो, आपल्या जीवनामध्ये देखील जे शत्रू आमच्यावर वार करतो त्या वारामध्ये आम्ही स्वतः लढायला जायचं नाही. आम्हाला काय वाटतं? आमच्याकडे खूप ताकद आहे. पण आम्ही परमेश्वराला शरण जाऊन मग देवबाप आम्हाला जो ताकद देतो ना त्याद्वारे आम्ही लढू शकतो प्रियानो. कारण उपास प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. उपास प्रार्थना आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्हाला सामर्थ्य मिळतं. काहीच हातामध्ये हत्यार नाही घेतला आणि लढायला गेलो, काय होईल आमचं? काय होईल? वचन एक पण आम्हाला येत नाही किंवा आम्ही घोषितच करत नाही, माहिती असून आम्ही घोषित करत नाही आणि आम्ही लढायला चाललो आहे. उपयोग आहे? नाही ना. तर आम्हाला काय करायचं आहे? देवासमोर तो म्हणतो बघा या ठिकाणी, हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस काय? कारण आमच्यावर चालून आलेला या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही देवाशिवाय सैतानाशी लढू शकतो? किती लोक या ठिकाणी आहेत किती म्हणतात की हां माझं मी लढू शकतो? देवाला शरण न जाता मी लढू शकतो का आम्ही? नाही, हे अशक्य आहे, है ना. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला झटून शोधू, त्याचा धावा करू, त्याच्या चरणाजवळ बसू, त्यावेळी आम्ही काय करू शकतो? आम्ही शत्रूशी लढू शकतो प्रियानो. या ठिकाणी तो म्हणत आहे बघा, त्या मोठ्या समूहाशी सामना करायस आमच्यामध्ये काय आहे? नाही, ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हा सुचत नाही, पण आमचे डोळे कुणाकडे लागलेले आहेत? तुझ्याकडं लागलेले, देवाकडं लागलेत. आम्ही देखील ज्या परिस्थितीमधून जात असताना, कुठलीही अवघड परिस्थिती असू दे प्रियानो, कितीही अडचण असू दे, आम्ही आमचे डोळे परमेश्वराकडं लावले पाहिजे आणि त्यावेळेस तो परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो प्रियानो. आणि देवाचं वचन देखील म्हणतं की मनुष्याला शरण जाण्यापेक्षा आम्ही देवाला शरण जाणं खूप चांगलं आहे. पुढं बघा काय म्हटलेलं आहे. याकोब 4:6 आणि 7 आपण वचन वाचूया. त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं बघा, आम्ही जर देवाला शरण जाऊ ना तर आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही आशीर्वादित होऊ प्रियानो. जर आम्ही देवबापाला शरण जाऊ तर
याकोबाचं पुस्तक 4 अध्याय 6 आणि 7 वचन. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. हालेलुया. हालेलुया. काय म्हटलेलं आहे परमेश्वर? काय म्हणतो? तो अधिक कृपा करतो आणि गर्विष्ठांना तो काय करतो? विरोध करतो. गर्विष्ठांना विरोध करतो. प्रियानो, जर आम्ही देवाला शरण नाही जात तर आम्ही गर्विष्ठ आहोत. आम्ही कोण आहोत? गर्विष्ठ आहोत. जर आम्ही देवाला शरण जात नाही तर आम्ही देवाला शरण गेलं पाहिजे प्रियानो. कारण देवाचं वचन काय म्हणतं? पुढं काय म्हटलेलं? 8वं वचन, देवाच्या म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. म्हणजे तो आम्हापासून पळून जाईल. एक गोष्ट महत्त्वाची आहे ना, देवाच्या अधीन होणं गरजेचं आहे. आम्ही आमचे नेत्र डोळे आमचे देवाकडं लावले पाहिजेत प्रियानो. आणि त्यावेळी काय होईल? सैतान आमच्यापासून पळून जाणार आहे. आम्ही देवाच्या अधीन होऊन आम्ही गर्विष्ठपणानं जीवन न जगता आम्ही देवाच्या सामोरे जाऊन देवाला शरण जाऊन देवाकडे आम्ही जर नजर लावतो, देवाच्या अधीन जर आम्ही होतो, तर सैतानाला आम्ही अडवतो आणि तो सैतान आमच्यापासून पळून जातो. हालेलुया. हालेलुया. शेजारच्या व्यक्तीला सांगा, नम्र बना, परमेश्वर तुम्हाला उंच करेल. देवा परत परत जर या गोष्टी बोलत आहे तर काय हो? परत परत बोलत आहे. एकदा कसा सांगतो परमेश्वर? प्रेमाने. दुसऱ्यांदा परत परत जर हे वचन येत आहे तर परमेश्वर अजून कुठंतरी आम्हाला नम्र करू इच्छिते. प्रिया, आम्हाला नम्र बनायचं आहे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, सैतान आपल्यापासून काय होईल? पळून जाईल. शेजारच्या व्यक्तीला सांगा, उपास प्रार्थना करा, नम्र बना, देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, सैतान तुमच्यापासून पळून जाईल. आता परत म्हणा, मी सांगत नाही, आता परत म्हणा. उपास प्रार्थना करा, उपास प्रार्थना करा, नम्र व्हा आणि काय करा? देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, मग सैतान पळून जाईल. सैतानाला पळवून लावा म्हणा. किती लोक तयार आहेत पळवून लावायला? कारण आम्ही सैनिक आहोत, है ना? देवाच्या राज्याचे आम्ही काय आहोत? सैनिक आहोत. हरणारी आहोत का आम्ही? आम्ही जिंकणारे आहोत. प्रियानो, ही गोष्ट घडत असताना, देवाचा ते धावा करत असताना परमेश्वर त्यांची भेट घेतो. बघा, आपण ते वचन वाचूया. प्लीज खालून कोणतरी वाचा. आकाश 13 वचन, 13 ते 17 वचन वाच. याकूब 13. सॉरी, दुसरा इतिहास 20वा अध्याय 13 ते 17 वचन. तेव्हा सर्व यहुदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वर सन्मुख उभे राहिले. मग आसाफ वंशातला यहलजिएल बिन जकर्या बिन बनाया बिन एहिएल बिन मतन्या बिन लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे तर देवाचे आहे. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर खूप सुंदररित्या आमच्याशी बोलत आहे. बघा, 13व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ते सगळे लोक लेकरांसहित परमेश्वराजवळ गेलेले आहेत, परमेश्वरासमोर उभे राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जो एक व्यक्ती आहे, जो संदेष्टा आहे, त्याच्या ठाई, त्याचं नाव खूप मोठं आहे आणि तो
असाफ म्हणूया आपण. असाफ वंशातला हेजिएल बिन जखर्या, जखर्या बिन बनया बिन येईल बिन मत्तेना लेवी. ठीक आहे, तर आम्ही म्हणूया लेवी म्हणूया, सगळ्यांना लक्षात येईल. त्याचं नाव मोठं आहे. आणि या व्यक्तीवरती काय चाललेलं आहे? देवाचा आत्मा उतरलेला आहे. प्रियानो, परमेश्वर आमच्याशी बोलतो. हालेलुया. कोणकोणते मार्ग आहेत? कोणकोणते मार्ग आहेत? देव आमच्याशी बोलतो. वचन, अजून सेवकाद्वारे, अजून स्वप्नाद्वारे, देवदूतांच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे, प्रार्थनेद्वारे. प्रार्थनेद्वारे आपण देवाशी बोलतो. दृष्टांताद्वारे बोलतो परमेश्वर, बोलतो. प्रियानो, देवबाप बोलतो. देवबाप वाऱ्यातून सुद्धा बोलतो. आदाम हवेशी कसा बोलत होता, है ना? सुसाट्याचा वारा आला बघा, त्यांनी फळ खाल्लं, त्यावेळेस काय झालं? सुसाट्याचा वारा त्या ठिकाणी आलेला आहे. प्रियानो, देवबाप आमच्याशी बोलतो. आणि त्यानं काय केलेलं आहे? तो व्यक्ती आहे त्याच्यावरती देवाचा आत्मा उतरला आणि त्या ठिकाणी तो आत्म्याकरवी देवबापाला जे सांगायचं आहे ते लोकांशी तो बोलू लागला. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? परमेश्वर काय सांगत आहे तो सांगतो. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, 15 वचन तिथून खाली बघूया आपण. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका. कारण आपण जे 3रं वचन बघितलं याच अध्यायामधलं, त्या ठिकाणी ज्या वेळेस यहोशाफाट राजाला समजतं की असंचे सैन्य तिन्ही बाजून आपल्यावर येत आहे, त्यावेळेस त्याला काय झालेलं आहे? धाक पडलेला आहे, त्याला भीती वाटलेली आहे. आणि म्हणून त्यानं निर्णय घेतला. त्यानं लोकांना सांगितलं की आम्ही उपास प्रार्थना करायची. आणि त्यांनी उपास प्रार्थना केली. देवासमोर ते उभे राहिले, देवाला ते शरण केले. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं देवाचा आत्मा या संदेष्टावरती आला आणि त्या ठिकाणी तो सांगत आहे, परमेश्वर म्हणत आहे, तो देवाच्या वतीनं त्या लोकांशी बोलत आहे. आणि तो म्हणतो, हा मोठा समुदाय पाहून तुम्ही घाबरू कचरू नका. तुम्ही घाबरू नका, तुम्ही कचरू नका, कारण हे युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. कोणाचे आहे? देवाचे आहे. ह्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना सुद्धा वेगवेगळ्या आव्हानांना आम्हाला सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या शत्रूचे वार आमच्यावरती येतात, पण आम्हाला घाबरायचं नाही आहे, आम्हाला कचरायचं नाही आहे. कारण हे युद्ध आमचं नाही आहे, तर परमेश्वराचं आहे.